नमस्कार मंडळी. तर चला, आज आहे मंगळवार आणि मंगळवार म्हटलं की मला उपवास असतो, बऱ्याच जणांना असतो तसा. भरपूर बायका पकडतात मंगळवार वगैरे. तर मग सकाळी म्हटलं साबुदाणा भिजत घाला. मग सकाळी उठल्याच्या नंतरच मी साबुदाणा भिजत घातला. आणि तसं पण आपण काही खिचडी दुपारचीच करतो 12ची 1, गरम गरम छान लागते खायला. म्हणून म्हटलं चला तोपर्यंत मस्तपैकी साबुदाणा भिजणार आहे. तर मग मुलाच्या टिफिनची तयारी केली. मग त्याचा टिफिन वगैरे झाल्यावरती मी एक म्हटलं पेरू कट कराव, कारण ना थोडस खाल्लं ना सकाळचं तर मग जरा दिवसभर थोडस बरं वाटतं, नाही तर मग कसं असं भूक वगैरे लागतेच ना सकाळी सकाळी. आणि मला पण सकाळी सकाळी खायची सवय आहेच आहे. तर मग मी मुलांना पण पेरू दिला आणि मी पण खाला. छान आहेत हे पेरू, एवढे मोठे मोठे आहेत ना, यांनी आणले होते काल. तर मग रुद्रांशला टिफिन भरून दिला. तसं म्हणजे रोज मीच भरून देते आणि तो त्याच्या बॅग मध्ये ठेवत असतो. तसा तो ना त्याची बॉटल स्वतः भरतो, फक्त टिफिन मी भरून देते भाजी चपाती. आणि बॅग मध्ये पण तो स्वतः ठेवत असतो. असा करतो, थोडी थोडी काम मला मदत पण करतो. तर आता आला होता तो, टिफिन भरायलाच आला होता बॅग मध्ये, तर मी भरला. तर मला हाय करून म्हटलं चला आता जाऊया शाळेमध्ये. तर मग आम्ही निघालो शाळेत. सईला सोडलं होतं शेजारच्या छकुलीकडं, कारण ऊन होतं ना. तर काय पहा, घडीत ऊन पडते तर घडीत सावली, असंच वातावरण चालू आहे. तर रुद्रांशला सोडलं शाळेत. त्याला शाळेत सोडल्यावरती मग घरी आले आणि मग मी नंतर मला 12-12:30ला खिचडी तयार करायला घेतली. खूप भूक लागली होती. मग म्हटलं चला पटकन जेवून घेऊया, कारण भूक तर जास्तच लागली होती, उशीर झालता जरा. आणि मी मिरच्या पण थोड्या फ्राय केल्या, कारण खिचडी मुलं खातात तर एवढी तिखट नाही करत. पण जरा तिखट खायला झणझणीत मला पण आवडतं, म्हणून मी मिरची फ्राय केली. तर सईचं म्हणणं होते मला पण मिरचीच हवी, मला पण मिरचीच हवी. ती तिची खिचडी खातच नव्हती, म्हणत होती सारखी मिरची दे मिरची दे. मी माझ्यातली एक छोटीशी टेकवली तर म्हणती तिखट आहे तिखट आहे. त्या जेवण वगैरे आवरलं, ती झोपली. मग कपडे जी सुकलेली होती ती आणली. आता म्हटलं कपड्यांच्या घड्या घालाव. तर आता वाजले होते 5:30. तर सईनी लगेच तिची पॅन्ट उचलली तिच्या कप्प्यात ठेवायला. तशी हुशार आहे. लाईट नव्हती दुपारपासून, लाईटच नाही. मोबाईलची चार्जिंग पण पूर्णपणे डाऊन झालीये. तर आता संध्याकाळी काय करावं, मसाला वाटायला पण लाईट नाही. तर पाहू आता काय होतंय. तर चला भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. टाटा.